माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव,
आजच्या कीर्तनाची चाल नाशिक रत्न भजन सम्राट गौरवजी महाराज गतीर, त्यांना साथ करतील भजन सम्राट तुकारामजी महाराज शिंदे, मृदंग साथ करतील तालमहर्षी किरणजी महाराज गोसावी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम अपनाची देवा हो गुरु बढिया
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु पडिय देह भाव, पुरवे वासना अंती ते आपणा पाशी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया, योगक्षम ज्यांचा जाणे जडबारी, वाट दावे करी धरुनिया पडिय देह भाव,
भाव पुरवे वासना अंते ते आपण पाशी न्यावे तुका मने नाही विश्वास जा मने तुका मने नाही विश्वास जा मने पहावे पुराणी विचारोनी पडिय देह भाव पुरवी वासना दे अपना पासिना पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा सत्सते दूसरे चरण सत्सगिया दूसरे चरण सत्सगिया शांत प्रभाने कटेता विशाल समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचिमिमं प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्द रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी समाकार परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलाय सरस्वती नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडिय देह भाव पुरवे वासना अंते ते अपना पाशी न्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके निवळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज श्री तुकोबारायांचा पाचरणांचा अभंग असून आजच्या या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज त्या भगवान पंढरीश परमात्म्यावर प्रेम केल्यानंतर त्याचं नामचिंतन केल्यानंतर त्याच्या उपासना केल्यानंतर त्याची भक्ती करत असताना प्रेमाने जर कधी त्याची उपासना भक्ती केली तर प्रेम असतो त्या भक्ताच्या प्रेमाने काय करतो तो भगवान परमात्मा या सगळ्या गोष्टींचा स्पर्श करणारा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल
करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्यांनी म्हणून आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने भगवान मल्हारायांच्या कृपा आशीर्वादाने तसेच साधू संत महात्म्यांचे हरिभक्त पारायण बाबा शिवभक्त महंत श्री कर्डिले महाराजांच्या कृपा आशीर्वादाने नेतृत्वाने आपल्या या श्री क्षेत्र वन्नेर धुमाला गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजची ही दुसऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळाकडून व आमचे परमार्थ प्रेमी महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्रातील सगळ्याच कीर्तनकारांवरती प्रेम करणारं गोड व्यक्तिमत्व आमचे समाधानजी महाराज चोंबडे महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग, खरं तर इथं मल्हार बाबांच्या खंडोबारायांची सेवा करण्याचा योग आणि मला वाटतं बाबांचं नाव खूप दिवसापासून ऐकून होतं बरं का, पण आज साक्षात त्यांचं दर्शनही झालं. खूप मला आनंद वाटला बरं का. खरं तर इथं आल्यानंतर इतका आनंद वाटला महाराज किरण माझ्या लग्नात सुद्धा एवढं स्वागत झालं नव्हतं. म्हणजे खूप इतकं देखणं आणि नियोजन कसं केलं पाहिजे खरं तर हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे बरं का. आमचे समाधान महाराजांचं नियोजन करण्याच्या बाबतीत हात नाही धरायचा, कोणी पाय धरले पाहिजे. असं गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांचा दर्शनाचा योग. या कार्यक्रमासाठी 7 दिवस ज्यांची उपस्थिती आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत. खरं तर मला बातमी लागली की मग ते आबा आज नाही येतो, पण मग थोडस दुःख झालं होतं, पण आमच्या गोरख महाराजांना पाहिलं आनंद झाला. भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. अगदी गोड व्यक्तिमत्व बरं का. आपल्या नाशिक जिल्ह्याचं गोड रत्न नाही महाराज. काय गायन कसं असावं, कोणत्या अभंगाला कशी चाल असली पाहिजे, कसा भाव असला पाहिजे हे आमच्या गोरख महाराजांकडून शिकलं पाहिजे. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वाने आपला हा सप्ताह चालू आहे. तुम्हाला सगळ्यांचं ज्यांच्यावर प्रेम आहे आणि ज्यांचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या गावाचं खूप कौतुक केलं बरं बाबा, आणि बाबा तुमचंही खूप नाव ऐकून त्यांच्याच मुखातून ऐकून होतो. म्हणून समाधान महाराजांमुळे इथे येण्याच्या योगाला आदरणीय त्यांच्या साथीला आमच्या गोरख महाराजांच्या साथीला आदरणीय आमचे तुकाराम महाराज सुद्धा उपस्थित आहेत. मला वाटतं सगळ्या महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी अरे वा 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 वा, इथे सगळे साधूच्या संगतीत असणारेच माणसं आहेत आहे का. म्हणजे साधू याला सुद्धा संतांची संगत साधूची संगत करण्यासाठी सुद्धा पूर्वजन्मीची पुण्य असली पाहिजे, तेव्हा संतांचा सहवास घडत असतो. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा जे फळाशी आली परमानंदवाजी मानसी भेटी झाली या संतासी. या ठिकाणी आमचे तुकाराम महाराज आदी करून परिसरातील महाराज मंडळी आणि आमचे संस्थेतील वारकरी शिक्षण संस्थेतील सगळेच बाल विद्यार्थी वर्ग हे भविष्य काळातील गायक वादक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार होणार आहेत. त्यांच्या भावी वाटचालीला आपण शुभेच्छा टाळी वाजून दिल्या पाहिजे. आणि विनेकरी महाराज चोरदार मंडळी आणि मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या हातात विशेष गोडवा आहे का. म्हणजे बाबा महाराजांचा हातातच गोडवा आहे असं नाही, महाराजांचा स्वभावही गोड आहे. कारण एखाद्या माणसाकडे पाहिल्यानंतर समाधान वाटलं ना, लक्षात आलं, समाधान वाटलं ना की दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. हे झाल्यानंतर आमची किरण महाराजांची भेट झाली. महाराज साक्षीत वाजवण्यासाठी उपस्थित आहात. महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. या ठिकाणी अगदी गोड वातावरण खरं तर ज्यांच्यामुळे होतंय आमचे साऊंड सिस्टम वाले दादा, त्यांच्यासाठी तर जोरदार टाळी झाली पाहिजे. जोरदार म्हटलं की जोरदारच वाजवत बरोबर. कारण आता आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय माहितीये ना. मराठी शब्द कळतो ना, जोरदार. भक्तिमती माता सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहात आणि कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी सुद्धा बहुसंख्येने कॅमेरामॅन आहेत बरं का. त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवली पाहिजे. तर इथं आल्यानंतर ह्या सगळ्या तरुण बांधवांचा हा आनंद पाहिला. महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतो. त्याच्याने गोरख महाराज बसून स्थिती मानून जाईल तर सगळेच म्हातारेच माणसं दिसतात बऱ्याच ठिकाणी. इथं आल्यानंतर त्या तरुणांनी स्वागत केलं महाराज, खरंच आनंद वाटला बरं का. कारण तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणांनी ह्याच वयामध्ये परमार्थाची उपासना केली पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. म्हणून तरुण बांधवांसाठी सुद्धा पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे. ऐका, अनेक वर्षापासून आपली ही परंपरा चालू आहे महाराज बरं का. गोड परमार्थ आहे. आजची ही सप्ताहातील दुसऱ्या कीर्तनाची छेव आहे.
खरं तर या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्यावर प्रेम केल्यानंतर तो भगवान पंढरीश परमात्मा भक्ताच्या प्रेमास तो काय करतो हा मुद्दा मानतायत. खरं तर तुकोबारायांचं जीवनच अलौकिक. लक्षपूर्वक आहे का बरं. तुकोबाराय महाराजांचा परमार्थ म्हणजे दिखाऊपणाने नवतास महाराज. तुका म्हणे नको वर पंग देवा, घ्यावी माझी सेवा, भाव शुद्ध भाव तत्वाने प्रेम तत्वाने उपासना केली पाहिजे. तुकोबारायांचा परमार्थ दिखाऊपणाने नव्हता. आणि तुकोबारायांचा परमार्थ असा होता ना, देवाला कसा आवडेल, तुम्हाला मला सर्वसामान्यांना आवडेल असा परमार्थ नव्हता. देवाला कसा परमार्थ आवडेल अशी साधना, असा परमार्थ तुकोबारायांचा होता. म्हणून तुकोबारायांना त्याचं फळ प्राप्त झालं. तुकोबारायांना आनंद प्राप्त झाला. आणि परमार्थ करत असताना आनंदच प्राप्त झाला पाहिजे, आनंदानेच केला पाहिजे, आनंदानेच परमार्थ केला पाहिजे, आनंदच प्राप्त झाला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात एवढा आनंद, आनंद कोंडाला योग्य परमार्थाचं जे फळ प्राप्त झालं ते म्हणजे आनंद. आनंद प्राप्त झाला. किती आनंद, आनंद कोंदला मागे पुढे. ऐका, मागे पुढे म्हणण्याचा अर्थ काय होतो, भूतकाळ ही आनंदाचा आणि भविष्य काळ सुद्धा आनंदाचा. एवढंच नाही, गोरख महाराज तुकाराम महाराज म्हणतात वर्तमान काळात तर माझ्या जीवनात एवढा आनंद, मी अंघोळ सुद्धा आनंदाची केली. आनंदाचे डोळे आनंद तरंग, 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 आनंदाचे अंग माझ्या जीवनामध्ये मी अंघोळ सुद्धा आनंदाची केली. आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, नुसते अंघोळ आनंदाचे नाही केले. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये आनंदाचा पूर आला. पूर प्रमाण ऐकलं तरी आनंद मिळतो आहे का नाही. हे प्रमाण ज्यांच्या मुखातून जन्मलं त्यांना किती आनंद मिळाला असेल.
याचे कारण काय, त्यांनी योग्य परमार्थ केला. तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाची उपासना करत असताना आम्ही सगळं संपूर्ण त्याला जीवन समर्पित केलं. तुकाराम महाराज देवाला माझं म्हणतायत, लक्षपूर्वक आहे का. आणि माझा हा शब्द आत्मीयता वाचक दादा. माझा शब्द आणि आमचा शब्द याच्यामध्ये फरक की किरण बाबा. माझा म्हणजे जवळचा, आमचा म्हणजे दूरचा लांबचा. माझा हा शब्द आत्मीयता वाचक आहे. तुकाराम महाराज देवाला माझा आत्मीयता शब्द वापरतायत. आत्मीयता वाचक कशाला म्हणतात लक्षपूर्वक आहे का. ज्यावेळेस लोकमान्य टिळक शाळेमध्ये होते, शिक्षकांनी विषय सुरू केला. समोर भारताचा नकाशा काढलेला होता. सांगितलं विद्यार्थ्यांना, सांगा रे पोरं हो, हा नकाशा कशाचा. एकाने उत्तर दिलं, गुरुजी हा नकाशा भारताचा आहे. बरोबर खाली. दुसऱ्याला उठव, सांग रे बाळा हिंदुस्थानाचा आहे. तिसऱ्याला उठवलं, सांग रे कशाचा नकाशा आहे, इंडियाचा आहे. सगळ्यांनी उत्तर दिलं किरण बाबा. आणि मग लोकमान्य टिळकांचा नंबर आला. टिळकजींना विचारलं, सांग रे बाळा हा नकाशा कशाचा आहे. टिळकजींनी जागेवर उत्तर दिलं नाही. बरं जागेवर उठले, तरा त्या नकाशापर्यंत चालत गेले आणि एक हात नकाशा लावला आणि एक हात आपल्या छातीला लावला. सांगितलं, गुरुजी हा नकाशा माझ्या देशाचा. त्याला म्हणतात आत्मीयता. म्हणून तुकाराम महाराज आत्मीयता शब्द वापरतात. माझ्या विठोबाचा. माझा शब्द संतांनी संतालाही वापरलाय आणि संतांनी देवालाही वापरलाय. संत संतांनाही माझं म्हणतात. साधकांचा साधकांचा माये बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञान माझा. इथेही माझा शब्द आत्मीयता वाचक संतांनी संताला गायले. आणि आजच्या अभंगातून तुकोबाराय महाराज देवाला माझं म्हणतात पहिलं चरण. माझा विठोबाचा
विशेष वातावरण झालंय. या वातावरण झालं हे महत्वाचं आहे. आता काही वातावरण करतात. गोड टाळी झाली पाहिजे पुन्हा. हा यांनी एखादी गोड चाल गायली किंवा महाराजांनी गोड वाजवलं, तुम्ही गोड टाळी वाजवता बरोबर. कारण हा जमलेला सगळा माहोल हा प्रेमाचा आहे. महाराज हे सगळेच माणसं प्रेमाचे. नाही तर काही गायक मत आम्ही रागात गातो, अनुरागात गराच्या. देवाला प्रेम आवडतं गिरीधर लाल तू, भाव का भुका राग कला नहीं जानत तुका. क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. भगवान परमात्मा भावाचा प्रेमाचा भुकेला. तुकाराम महाराज त्या भगवान परमात्मावर प्रेम केलं. तू काय करतो आपणचे देव होय गुरु. त्याला जर माझं म्हटलं त्याच्यावर प्रेम केलं ना, तो भक्तासाठी देव असून गुरु होतो बरं का. आणि आपल्याला गुरु मिळाले महाराज ऐकाने. या जगामध्ये गुरु हे सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे महाराज. आपल्याला एवढं गुरु मिळाले हे आपलं भाग्य बरं. गुरु किती मोठा असतो लक्षपूर्वक आहे का. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव तुझा पाहता नाही की. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा, गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना. गुरु कामधेनु गाय बता भगवान परमात्मा महाराज भक्तासाठी गुरु होतो. पण प्रेम केलं तर म्हणजे तुम्हाला लक्षपूर्वक काय बरं. प्रेम केलं तर तो भक्तासाठी देव असून गुरु होतो. कारण प्रेम हे दोन्ही क्षेत्रात असतं. समाधानजी महाराज प्रेम हे प्रपंचातही असतं आणि प्रेम हे परमार्थातही असतं. पण ऐका, प्रपंचातलं संसारातलं प्रेम हे कमी कमी होत राहतं, पण परमार्थातलं प्रेम कमी होत नाही, उलट वाढत राहतं. संसारातील प्रेम कमी होतं का नाही सांगा मला. अनुभव आपला आहे का नाही. मला सोपं सांगतो तुम्हाला. लग्न जर झालं सुरुवातीला पती पत्नी जेवढं एकमेकांकडे प्रेमानं पाहतात तेवढं म्हातारपणात एकमेकांकडे प्रेमानं पाहतात. बोला बोला. प्रेम फार लांबची गोष्ट आहे बाबा, पाहत नसतात. हो हे महत्व. आणि प्रेम करायला लागले एकमेकांकडे पाहतात ते असं पाहतात. गोरख बाबा म्हातारीचे लाल डोळे, म्हाताऱ्याचे लाल डोळे. मध्ये जर कोणी उभारलं तर जाळ होईल बरं त्याचं. एवढं बिघडत जातं. सुरुवातीला नवीन लग्न झालं, सुरुवातीचे 2 वर्षे पती बोलतो पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते पती ऐकतो, बाकीचे पुढचे सगळे वर्षे पती पत्नी दोघं बोलतात. अख्खं वंडळ धुमाला आहे. हे संसारातील प्रेम. विनोदाचा भाग नाही, संसारातील प्रेम कमीच होतं. अजून एक उदाहरण सांगून देईल तुम्हाला. सांगा मला, लहानशा लेकरावर माणसं जेवढं प्रेम करतात तेवढं म्हाताऱ्या माणसावर करतात का. लहानसं लेकरू कोणाचे असू द्या, गुंडस बाळ, छोटीशी पॅन्ट घातलेलं, गोरपान, हरणासारखे डोळे, काळे कुरळे केस, काजळाचा टिळा, हातात कुळकुळा. लहानसं गोंडस बाळ पाहिलं असं वाटतं याला उचलावून पटकन पप्पी घ्यावी. बरोबर बोलतो साऊंड वाले दादा. लहानसं लेकरू पाहिलं ना असं वाटतं याला उचलावून पटकन पप्पी घ्यावी. मला असं सांगा, असं कोणी म्हणतं का आजोबा कायम घाईचं राहतात, तुम्ही थांबावं थोडंसं, का बरं काही नाही पप्पी द्याव म्हणतं कोणी. कुठली पप्पी रे, घरातले सुद्धा ढुंकून पाहत. हे संसारातील प्रेम. ऐका, संसारातलं प्रेम कमी होतं पण तसं परमार्थातलं कधीच कमी होत नाही, उलट परमार्थातलं वाढत जातं. सांगून देईल तुम्हाला. अरे वर्ष 700 झाले, आजही आपल्या वारकऱ्याने टाळकऱ्याने जर कधी गळ्यामध्ये टाळ घेतला, विना घेतला महाराज, वर्षे 700 झाले तरी रूप पाहता लोचिनीच म्हणतो. प्रेम कमी झालं नाही, उलट वाढत गेलं. सुख गडूगडी वाढू लागे. मग राम नामे
संसारातील मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागी. संसारातील प्रेम कमी होतं पण परमार्थातलं वाढत राहतं. म्हणजे याचा अर्थ संसारातील लोक प्रेम करत नाही असं म्हणायचं नाही मला. प्रेम करतात बरं, संसारातील लोक प्रेम करतात ना, पण कधीपर्यंत प्रेम करतात हे महत्वाचं आहे. जोवरे चढनगा तोवरी म्हणती माझा, मानेती लहान थोर. देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली, आला बागुला जा. कैसा विपरीत झाला तुझी देह नवे तुझा. ऐकण दादा, संसारातील लोक प्रेम करतात ना, प्रेम करत नाही असं नाही. प्रेम करतात पण जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे, सामर्थ्य आहे, तुम्ही पैसा कमवतायत ना, सगळेच प्रेम करतात. कबीर महाराज म्हणतात सब पैसो के भाई, सब पैसो के भाई. दिल का साथी कोई नहीं, दिल का साथी कोई नहीं रे. सब पैसो भाई, सब पैसो अपने पल्लव में पैसा है तो लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब पैसों के भाई, भाई सब पैसों के भाई. लोक प्रेम करतात हो, पैशावर प्रेम करतात. सांगून जाईल तुम्हाला महाराजजी, पैशावर एवढं प्रेम करतात ना. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, किरण महाराज, एखादा पैसेवाला प्रॉपर्टीवाला धनवान माणूस असला ना, अरे त्याच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही, तरी लोक म्हणतात वा वा काय सुंदर दिसता तुम्ही. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. समर्पक प्रमाण मिळालं, काळी झाली पाहिजे. ऐकलं ना तुम्ही, धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. धनवान माणूस असला ना, सांगितलं मी तुम्हाला, त्याच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही, तरी लोक म्हणतात वा पाटील काय सुंदर दिसता तुम्ही. अजून सोपं सांगून जाईल, एखादा श्रीमंत माणूस असू द्या, प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, अरे त्याला बोलायची अक्कल नसली तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय गोड बोलता हो तुम्ही. पाटील म्हणतो मी खरंच गोड बोलतो, त्याला शंका असते, शंका असते त्याला. पाटील म्हणतो मी खरंच गोड बोलतो. हो ना पाटील, खूप गोड बोलतात ना तुम्ही. पाटील म्हणले का रे, मी व्याख्यान केलं, माझ्या व्याख्यानात तुम्हाला कुठलं वाक्य आवडलं. लोक म्हणे पाटील तुम्ही शेवटी जे वाक्य वापरलं ना ते फार आवडलं. पाटलाला शंका होते, शेवटी काय बोललो. पाटील तुम्ही शेवटी जे बोलले ना, म्हणले काय रे तुम्ही नाही का बोलले शेवटी, माझं बोलणं मी थांबवतो. इतकं आवडलं, सुटलं रे बाबा याच्यात आवडतो. हे ज्यांना ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी पोटभर जेवण करा. हा, श्रीमंत माणूस असू द्या, प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, कोणीही किंमत देतं. वस्तुस्थिती मांडून जाईल समाधानचे महाराज. मी आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे, एवढा श्रीमंत आहे ना, माप नाही त्याची श्रीमंतीला. फक्त श्रीमंती 100% पागल आहे. तरी सुद्धा आमच्या गावकऱ्यांनी त्याला बिनविरोध सरपंच केलं बाबा, प्रॉपर्टीमुळे. 26 जानेवारीचा दिवस दिला ना, आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांना 26 जानेवारीचं भाषण करण्याकरता आमंत्रण दिलं. तिरंगा फडकला होता, क्रांतीवीराची पूजा झाली, सगळे पुरे रांगत बसले होते. मग आता आपल्या गावातील श्रीमंत सरपंच साहेब 26 जानेवारी बद्दल 2 शब्द बोलतील म्हणून त्यांच्याजवळ माईक ठेवला. मग किरण बाबा आमच्या गावातील सरपंच साहेबांनी 26 जानेवारीच्या भाषणाला सुरुवात केली. हो आजची 26 जानेवारी, वारे वा 26 जानेवारी, त्याला म्हणतात 26 जानेवारी. वा,
काय सगळे पोरं रांगेवर बसलेत, वा 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 वा, याला म्हणतात 26 जानेवारी. पोरं हो, तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट सुद्धा आणल्यात बरं आज, कारण आज आहे 26 जानेवारी. पोरं हो, आज 26 जानेवारी याचं कारण माहितीये तुम्हाला, कारण काल 25 जानेवारी म्हणून आज ते 26 जानेवारीचं भाषण. महाराजांनी गोड प्रमाण दिलं, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. या संसारातील लोक, जगातील लोक प्रेम करतात, मतलबी प्रेम करतात. एका साधूच्या मुखातून निघालेले शब्द सांगतो मी. त्या साधूने खूप गोड वाक्य वापरले. संसार एक मतलब की दुनिया होती. वाक्य लक्षित पूर्वक ऐका. संसार एक मतलब की दुनिया होती है, जिस पे भरोसा करो वही साला जिंदगी में धोखा देता है, उसी का नाम संसार. या संसारातील लोक प्रेम करतात. मग प्रेम करायचे देवावर करा. देवाला माझं म्हणा. त्या देवावर जर का प्रेम केलं दादा, तो काय करतो, गुरु होतो, यात काहीच नवल नाही. आणि त्याच्यावर प्रेम केलं, त्याला प्रेमाने शिव्या घातल्या तरी सुद्धा प्रसन्न होतो. सांगून देईल तुम्हाला महाराजजी. आपण परमार्थ करतो, साधू संतांनी परमार्थ केला, पण संतांनी देवाला शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा प्रसन्न झाला. आणि आपल्या भजनाने नाराज होण्याची दाट शक्यता आहे. संतांनी शिव्या दिल्या बरं. जनाबाईनं प्रेम केलं. माता माऊल्या, तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात. माझ्या जनाबाईनं देवावर प्रेम केलं, देवाला माझं म्हटलं, शिव्या घातले भगवान परमात्म्याला, तरी सुद्धा भगवान परमात्मा प्रसन्न झाला. शिव्या सुद्धा कशा दिल्या माहितीये तुम्हाला? अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारत्या, तुझी रांडरडकी झाली, सती सावित्री चुडाल्या, तुझा गेला मडा, तुला पाहून काळ रडा, तुला पाहून काळ रडा. बोला मावशी, अभंग आहे का? बोला अभंग जे नाही नका म्हणू. उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जणी. काय का? देवाला शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा प्रसन्न झाला. काय काय केलं मला भगवंतानी बरं का? जनी भैसली नाह्याला पाणी नाही विसरण्याला. मावशी हो, जनाबाईनं देवाला शिव्या घातल्या तरी संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या जनाबाईला आंघोळीसाठी पाणी टाकतोय. सांगू तुम्हाला, कारण जनाबाईनं प्रेम केलं देवावर. देवावर प्रेम केलं यात नवल नाही. देवावर प्रेम करणाऱ्या भक्तांना प्रेम केलं. नामदेवाचे घरी 14 जण स्मरत्यारी. नामदेवांच्या घरामध्ये 14 लोकांची सेवा करावी जनाबाईनं. ऐकावर लक्ष देऊ. सकाळी उठल्यानंतर सडा समार्जन, रांगोळी, काकडा झाला. 14 लोकांचं स्वयंपाक करावा, धुणं धुवावं. मग त्या काळात काय गॅस सिलेंडर काही शेगडी होती का मावशी? मग गौऱ्या वेचण्या करतात जंगलात जावं. संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या जनाबाईला गौरी वेचू लागत होता. एवढंच नाही, मग त्या काळात काय गिरण्या थोड्या होत्या, घरी दळण दळायची. सुंदर माझे जाते ग फिरे बहुते गे, सुंदर माझे जाते ग फिरे बहुते गे. बाकीचे म्हणतात बाकीचे आजार येतात. अरे संतांचे शब्द गायले पाहिजे आपण. संतांचे शब्द म्हणजे आले मुखा वाटे अमृत वचने. ऐका ऐका, संतांचे शब्द मुखामध्ये येण्याकरता सुद्धा पूर्वजन्मीची पुण्य असली पाहिजे. म्हणून सांगत असतो महाराज, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. ऐका बरं मावशी, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत. भजनाला सुद्धा पूर्वजन्मीची पुण्य असली पाहिजे. गायलं पाहिजे आपण. बोला, सुंदर माझे जाते गा फिरे बहुते गे, गोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. बाबा, गोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. धन्यवाद धन्यवाद. टाळी झाली पाहिजे. हा, कीर्तन झाल्यानंतर थोडंफार जेवण करा. गोव्या गाऊन ईश्वरात
जनाबाईला धरून जाऊ लागत होता. ऐका बरं, देवाला शिव्या घातल्या तर एवढी सेवा करावी भगवान परमात्माने. आणि जनाबाईचा देह या कुटुंबाची सेवा करत असताना अस्ताव्यस्त झाला. नेक्स्ट सांगू दे पुरुष वर्ग लक्षपूर्वक आहे का. ज्या माता माऊलीचं संसारावर प्रेम राहतं ना, लक्ष राहतं ना, तिचं स्वतःच्या देहाकडे लक्ष नसतं, फक्त संसाराकडे लक्ष देते. ती कामामध्ये मस्त राहते, काही अवस्था होत्या महाराज. जनाबाईची अवस्था तीच झाली. जनाबाईनं त्या कुटुंबाची 14 लोकांची एवढी सेवा केली किरण महाराज, अक्षरशः जनाबाईचा देह अस्ताव्यस्त झाला. काय झालं मावशी, अक्षरशः जनाबाईच्या डोक्यामध्ये केसामध्ये उवा पडल्या. उवा इकडे उवाच म्हणतात ना, उवाच म्हणतात ना, तुमच्या लक्षात आलं म्हणजे जमलं. उवा पडल्या. संपूर्ण विश्वाच्या मालकाला दया आली. भगवान परमात्मा, अरे माझी जन एवढी सेवा करते, प्रेम करते, नामचिंतन करते, माझी जनाबाईची ही अवस्था. एक दिवशी माझा भगवान परमात्मा विठोबाचा विठाबाई झाला. ऐका, विठोबाचा विठाबाई झाला आणि भगवान परमात्मा जनाबाईला आंघोळीसाठी पाणी टाकतोय, आंघोळ घालतोय. सांगा आजी, संपूर्ण विश्वाचा मालक जर जनाबाईला आंघोळ घालत असेल, राहिले असतील तर व राहिले असतील मावशी, एकही ऊ राहिली लिखा राहूनच गेली. देवाला राग आला. किरण बाबा, देवाने असे रीक धरावी 8:30 वाजता, अशी लीक धरीन, असे रागाने जमले ना. वन्स मोर हा, ऐका ऐका, अशी लीक धरली महाराजजीने, अशी धरली. वा गोड चांगलं. ऐका व्हिडिओ सोडा. भगवान परमात्म्याने आंघोळ घातल्यानंतर जनाबाईला प्रसन्नता वाटली, आनंद झाला. पूर्ण पंढरपुरात जाहिरात केली, मला देवानं आंघोळ घातली, जाणे सांगे लोका. माझा म्हटलंय, देवाने शिव्या सुद्धा सहन केले. हा, तुकाराम महाराज म्हणतात, तो शिव्या सहन नाही करत, त्याच्यावर जर का प्रेम केलं, तो भक्ताच्या प्रेमास तो पत्नी होतो, बायको होतो, देह भावात्मक वासना सुद्धा पूर्ण करतो. पुरवी वासना
आनंद की जय हो. है का नाही गोड चाल काय पडिय देह भाव पुरवी वासना. तुकाराम महाराज म्हणतात त्याला जर का प्रेम दिलं, त्याला जर का माझं म्हटलं ना, तो भगवान परमात्मा देह भावात्मक वासना सुद्धा पूर्ण करतो. म्हणजे भक्ताच्या प्रेमास तो पत्नी होतो, बायको होतो. अजून काय केलं पाहिजे हो महाराज, आहे का नाही? कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचे महाराज. बरं का म्हणतात जातं ना, सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई, दुर्योधन का मेरा त्याग, सारी दुर्गर खाही रे. सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई. प्रेम केलं तर तो महाराज ताटातलं उष्ट सुद्धा खातो. ऐकाय का महाराज, प्रेम केलं तर शबरी मातेचे बोरं खाल्ली, बरोबर आहे. बोरं खाल्ली यात नवनी, उष्टे बोरं खाल्ली यात नवनी. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय विलनेची, थोर प्रेमाचा भुकेला हाची, निष्काळ त्याला. प्रेम केलं तर काही करतो महाराज, देह भावात्मक वासना पूर्ण करतो. अर्जुना करता बायको झाला. बरोबर माहिती प्रसंग आपल्याला. एकदा भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन अरण्यात गेले. अरण्यात गेल्यानंतर देवानं सांगितलं, भगवान परमात्माला अर्जुन म्हणतो की देवा मला तहान लागली म्हटले. अरण्यात गेल्यानंतर भगवंताने सांगितलं, अर्जुना बघ बरं इथं कुठेतरी पाण्याचा झरा असेल म्हटले. अर्जुनाने एके ठिकाणी पाण्याचा झरा पाहिला. गोरख महाराज तिथलं पाणी पिऊन अर्जुन तृप्त झाला. पण अर्जुनाने तिथलं वातावरण पाहिलं. सुंदर वृक्ष होती, फुलाने वेली सजल्या होत्या, हरण उड्या मारत होत्या, पक्ष्यांचा आवाज होता, कोकिळा गायन करत होती. हे सगळं वातावरण पाहिलं अर्जुनाने. आणि अर्जुनाच्या सहज मनात आलं बरं का, काय इथे जर का सुभद्रा राहिली असती तर समाधान बाबा तेवढ्या बांगड्यांचा आवाज झाला. सुभद्रा हजरच झाली. अर्जुन म्हणे मी आत्ताच आठवण करत होतो को सुभद्रा तुझी, म्हणले मग मी पतिव्रत आहे मला लगेच कळलं. म्हणले गप्पा गोष्टी सुरू झाल्या. गप्पा गोष्टी झाल्या. किरण महाराज गप्पा गोष्टी झाल्यानंतर अर्जुनाने विनाकारण एक उद्योग केला बरं का, आपल्या बोटातल्या अंगठी घालून सुभद्रेच्या बोटात घातली. आणि सुभद्रेला म्हणलं तू नीट पटकन 8:30च्या पुढे काटा गेला, तू कधी म्हटले सांगताय का तू नीट पटकन. अर्जुना सुभद्रेला इकडे पाठवलं आणि तेवढं भगवंतांना आवाज म्हणले, अर्जुना किती वेळ झाला पाणी पण एवढा उशीर लागतो का. म्हटले देवा इथलं वातावरण आवडलं, बसा वाटलं म्हणून बसलो. अरे नाही बसायचं निघ म्हटलं पटकन. ऐका रथामध्ये बसले. भगवान कृष्ण परमात्मा नेहमी रथ चालवायचा, पण आज रथ चालवण्याची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी होती बरं का. काय ज्या बोटात अंगठी होती ना ते भगवान परमात्मा ते बोट भगवंताकडे आपल्या अर्जुनाकडे करावं. अर्जुनाला सांगा वा वा अर्जुना काय वातावरण आहे भूतम. अर्जुन म्हणे हॅलो या चित्र आपली जे याच्या पोटात आली कसं काय विचारता पण येत नाही ना. विचारलं तर आपलं किती उडपड्याचं तू सत्य आपलं पाणी प्यायला गेला होता ते सुभद्रेला भेटायला गेला होता. बोलता येईना महाराज पण भगवंताचा मुद्दा वा वा अर्जुना काय वातावरण. अर्जुन मनातल्या मनात नंतर भाऊ हे वातावरण चांगले पण हे वातावरण तुझ्या पोटात केलं कसं काय. आणि विचार केला अर्जुनाने. अगोदर चौकशी सुभद्रेला केली पाहिजे ना मग या बाबाला विचारलं पाहिजे. रथ पोचला. ज्यावेळेस रथ पोचला ना अर्जुनाने उडीच मारले, धावतच गेला. सुभद्रेला लांब म्हणून आवाज दिला. म्हटले सुभद्रा. सुभद्रा धावत जाईल. बोला ना मालक. म्हटले अंगठी कुठे आहे. कुठली अंगठी. झाडाखालची. कोणतं झाड. अरण्यातलं. सुभद्रा उभी झाली. झाड अरण्यातलं. अहो मी दिवसभर घरी होती. तू घरीच होती. तिथं कोण होती मग. सुभद्रा म्हणे तिथं पण कोणी होती का. काय करावं पण ओळखले आपल्या भगवान परमात्म्याची कला असली पाहिजे. धावतच गेला अर्जुन भगवंताकडे. देवाला विचारलं. म्हटलं देवा तुम्हाला एक गोष्ट विचारू. विचार. म्हटलं वाईट नाही वाटणार. अजिबात नाही. म्हटलं देवा तुमच्या पोटात जी अंगठी ना ती माझी जी. भगवान परमात्मा म्हणतो भाऊ तुझी जे ना मी कुठं म्हणतो माझी. अहो देवा तुमच्या पोटात आली कस काय. अरे काय कमाल करतो अर्जुना. तूच घातली ना म्हणे कुठे. अरण्यात झाडाखाली. अहो देवा मी तर सुभद्रेच्या पोटात घातली होती. भगवान परमात्मा म्हणे भाऊ मी तेव्हा सुभद्रा झालो होतो रे. म्हणजे देवा तुम्हाला सुभद्रा होत का म्हणजे नेहमी कायम नाही रे भाऊ एखाद्या वेळेस. अहो देवा पण तुम्ही सुभद्रा झालातच का. ऐका माझ्या भगवंताचे शब्द.
आता भगवान परमात्मा म्हणतो माझ्या भक्ताने जर का माझ्यावर प्रेम केलं ना, त्या भक्ताच्या प्रेमास तो मला माझ्या भक्तासाठी त्याची बायको सुद्धा होता येतं. पडिय देह भाव पुरवी वासना. नामचिंतन केलं महाराज अर्जुनाने नामचिंतन केलं. ऐका किती नामचिंतन करावं अर्जुन. अर्जुन झोपेत असताना सुद्धा अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणायचे. बोललेले बाबा अर्जुनाचे झोपेत केस कृष्ण कृष्ण म्हणायचे. आपलं तोंड फिरत ना विठ्ठल विठ्ठल म्हणत. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जिस देश में उस देश में परमेश में रहो. राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. रात्रंदिवस नामचिंतन केलं. भगवान परमात्म्यावर प्रेम केलं. महाराज देह भावात्मक वासना पूर्ण केली. पुढे काय सध्या अजून अंती ते आपणा पाशीने आली. अंत काळाच्या स्वरूपाला सुद्धा तो भगवान परमात्मा प्राप्त होतो. एक प्रसंग सांगून जाईल तुम्हाला. एवढा प्रसंग जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलाचं कीर्तन सफल झालं. तुकाराम महाराजांना घेण्याकरता भगवान परमात्मा अंत काळाच्या स्वरूपाला सुद्धा प्राप्त झाला. एक सांगून जाईल तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणजे कोणी साधू सुद्धा व्यक्तिमत्व नाही. तुकाराम महाराज म्हणजे कोण ऐका. देवानं आकाशातून खाली वाकून पाहावं. ऐका बरं तुकाराम महाराज म्हणजे कोण. देवानं आकाशातून खाली वाकून पाहावं आणि भगवान परमात्म्याच्या मुकुटातून देवाच्या मुकुटातून एक हिरा खाली पडा. तो हिरा म्हणजे तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराज कोणी साधू सुद्धा व्यक्तिमत्व नाही. तुकाराम महाराज ज्यावेळेस मृत्यू लोकांमध्ये आले स्वतः आले नव्हते महाराजजी. देवानं पाठवलं होते. महाराज जा तुम्हाला भंडारा फिरायचे भामचंद्र फिरायचे घोड्या फिरायचे तुम्हाला जावं लागेल. तुकाराम महाराज देवा जमणार नाही महाराज तुमची प्रतिज्ञा अगोदरच्या अवतारातली. नामदेवाने प्रतिज्ञा केली होती 100 कोटी अभंग लिहिण्याची. आपण राहिले 96 कोटी अभंग झाले. अभंग लिहिण्याकरता नामदेवांच्या कुटुंबाने मदत केली होती. बरं नामदेवाचे घरी 14 जण स्मृती हरी. नामदेवांच्या 14 लोकांनी कुटुंबातली 14 लोकांनी नामदेवांच्या महाराज अभंग लिहिण्याकरता मदत केली. कोणी कोणी किती अभंग केले लक्षपूर्वक ऐका. लाडाई गोडाई साई साकराही 2.5 कोटी पायी केली त्यांनी. 1.5 कोटी अभंग विठ्याचा झगडा प्रेमाचा रगडा प्रेमळ तू. 12.5 कोटी अभंग जनाईची वाणी प्रत्यक्ष चक्रपाणी तिच्या घरा. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व तिष्ठे. आणि मग 9:15 वाजले बाकी किती राहिले. बाकी राहिले 96 कोटी अभंग झाले. नामदेवांचं आयुष्य संपलं. नामा होता वैकुंठासी. देव विनदे दयाशी बोलवाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायण. देवानं सांगितलं महाराज तुमची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता जावं लागेल. बरं देवा माझी इच्छा नाही पण तुम्ही पाठवता म्हणून जातो. पण ऐका
पण देवा परत येत असताना मी 4 लोकांच्या खांद्यावर परत येणार नाही. राम बोलो भाई राम बोलून राम नाम सत्य हे अजिबात चालणार नाही. हा देवा, मग देवा मला घेण्याकडे तुम्हाला स्वतः यावं लागेल. कोण म्हटलं? तुकाराम महाराज. देवाने होकार दिला. कोणी? पाकिट देणार नाही, देवाने होकार दिला. महाराज तुम्हाला घेण्याकरता मी स्वतः येतो. संपूर्ण विश्वाच्या मालकाने शब्द दिला. मग तुकोबारांनी अवतार घेतला. तेच जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा इथून या. मग तुकोबारांचा अवतार कार्य झालं. काय अवस्था होती? वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन टाळ, सदा जन जन टाळ. कन्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे. वैष्णवा मालकाने पाठवलं, ज्याच्यासाठी पाठवलं तेच कार्य केलं. आणि ऐका ना, संसारात एवढे प्रतिकूल अवस्था असून संसारी असावे असूनही नसावी, भजन करावे वेळोवेळा या अवस्थेमध्ये असून तुकाराम महाराजांनी पवित्र असा गात्यासारखा महान ग्रंथ निर्माण केला. आणि ज्यावेळेस अभंग रचना पूर्ण झाली आणि मग तुकोबारांना आठवण झाली की देवानं मला शब्द दिला होता की महाराज तुमचं कार्य पूर्ण झालं, गाथा पूर्ण झालं की तुम्हाला घेण्याकरता मी स्वतः येतो. अजून देव का आला नाही. त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या अभंग तपासा तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. ज्यावेळेस सनकाधिकांनी देवा जाऊन निरोप पोहोचवला महाराज तुकाराम महाराजांचा, भगवान परमात्म्याला कळालं की अरे आपण महाराजांना शब्द दिला होता की अभंग रचना पूर्ण झाली की तुम्हाला घेण्याकरता आलो, आपण गेलो पाहिजे. ऐका, संपूर्ण विश्वाचा मालक वैकुंठातून या मृत्यू लोकांमध्ये आला तुकोबारांना घेण्याकरता. ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी देवाला पाहिल्यानंतर आनंद झाला, पूर आला आनंदाचा. एवढा आनंद झाला, आवडीला सांगतात की आवले पाहून
हरकती काढल्या आम्हाला कळल्या नाही काही पण तरी हरकत नाही तरी हरकत नाही काही हरकती काढल्यानंतर कळल्या नाही तरी हरकत नाही महाराज अगदी गोड गाणारे माणूस आहेत महाराज. ऐका भगवान परमात्माला 5 मिनिटं घेतो सेवेला पूर्णतो लक्षपूर्वक आहे का. संपूर्ण विश्वाचा मालक पाहून आला महाराजची घरात अन्न धान्याचं कण नाही तरी सुद्धा मावशी हो तरी जिजामाता स्वयंपाकाला लागल्या. काय स्वयंपाक केला ऐका बरं. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या मावशी हो कन्यातनी पाणी टाकलं बरं मग पाण्यात कन्या टाक माठभर पाणी मुठभर कन्या झाला स्वयंपाक मालक. बोला बरं भगवंताला जेवणासाठी भगवान परमात्म्याला तुकोबारा बोलवता म्हटलं देवा आवडीने स्वयंपाक केला बसूया जेवायला आपण चला. भगवान परमात्मा जेवायला बसले. पात्र वाढलं किरण बाबा पात्रवाळीवरती कण्या वाढल्या कण्या थांबल्याने बरं कवडाण्याला निघून कण्या कुठं थांबतात का महाराज. चतुर्भूत झाला माझा भगवान परमात्मा. 4 हात झाले 3 हाताने पत्रावाळी धरली आणि एका हाताने जेवायचा सपाटा सुरू. भगवान परमात्मा जेवून तृप्त झाले नाही का गड्यावर. तुकाराम महाराजांनी देवाचा हात धरला घरामध्ये सोफा सेट बसवलं. सोफा सेट होता मग घरी मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा बाबा तुटके दुरीची मोडकी बाज आणि त्याच्यावर फाटकी वगळी त्याच्यावर संपूर्ण विश्वाचा मालकी माझ्या तुकोबारांची श्रीमंत होते संसाराचे. भगवान परमात्मा बसल्यानंतर तुकाराम महाराजांनी भगवान परमात्मा ज्यावेळी खाटेवर त्या फाटके पुदडू बसला ना महाराज लगेच तुकोबारांनी तंबाखू खाल्ली. तंबाखू होती का मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. भगवान परमात्मा तृप्त झाले आणि मग सांगितलं महाराज आता जायचं का म्हटले जावं लागेल. देवा या गावकऱ्याच निरोप घेतो बरं 1 मिनिट. तुकाराम महाराज गावकऱ्यांना सांगता अरे चला रे मला भगवान परमात्मा घेण्याकरता आला. लोक म्हणे पागल झाला कडे आता. कोणाला ज्याच्या घरी देव पाहुणा येत होता त्याला पागल म्हटलं जातं लोकांनी. आपण कीर्तन भजन करतो गायन करतो वाजवतो आपल्याला पागल म्हणतो अजिबात दुःख म्हणायचं. ज्याच्या घरी देव पाहुणा येत होता त्याला सुद्धा लोकांनी सोडलं नाही. आणि मग तुकोबारांनी जाण्याचा निर्धार केला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या आम्ही जातो तुम्ही कृपा पावला अंती ते आपणा अशी नव्हे म्हणजे अंतकाळाच्या स्वरूपाला सुद्धा प्राप्त होतो. त्याच्याकरता प्रेम करावं लागतं. मला एवढंच नाही प्रेम केलं तर मागे पुढे उभा राहील सांभाळीत आलिया खात निवारा. संकट काळात महाराज मागे पुढे उभा राहतो. अर्जुनाच्या पुढे उभा राहिला. पायुकू पाठीशी खातला आपण पुढा राहिला आणि मागे कुणाच्या द्रौपदीच्या मागे उभा राहिला आहे का नाही. बरं सभेमध्ये लग्न करण्याचा प्रयत्न केला द्रौपदी मातेला पण भगवान परमात्मा मागे उभं राहून सांभाळ केला. सारी वीज नारी त्या नारी मी साडी ती साडी द्रौपदी होती का द्रौपदीत साडी होती हे 100 बहादरांना कळाला नाही कारण प्रेम केलं. एवढंच नाही योगक्षम ज्यांचा जाणे जडबारी वाट दावी जरी धरून या. महाराज आपला भक्त जर कधी प्रेम करत असताना भक्त जर कधी चुकीच्या वाटेला लागला चुकीच्या रस्त्याला लागला तर तो हाताला धरतो आणि वाट दावी करी धरून या. पण त्याच्याकरता प्रेम करावं लागतं. नामचिंतन कोणतं विठोबा
सगळ्यांनी अंतकरणा बसून टाळी वाजवायची, नामचिन्ह करायचं. पुण्यवंत भावे गीता सज्जनांची नावे. निवृत्तीराया म्हणतात तो भगवान परमात्म्यावर प्रेम केलं ना, तो काय काय करतो मी सांगितल्यानंतर जर माझ्यावर विश्वास नसेल तर पहावे. म्हणा तुका म्हणे नाही विश्वास गमाने, तुका म्हणे नाही विश्वास गमाने, म्हणे नाही विश्वास गमाने, तुका म्हणे नाही विश्वास गमाने. पहावे
सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक मंडळी या ठिकाणी आदरणीय आमचे भजन सम्राट गोरखजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचं दर्शनाचा योग आमचे परमस्नेही, आमचे परम मित्र, आमचे जीवलग मित्र, आमचे समाधान महाराज चोंबडे महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग महाराज उपस्थित आहेत. या ठिकाणी तुकाराम महाराज आणि मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्ती महंत आपले किरणजी महाराज गोसावी, सगळ्या महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि करून महाराज आणि उत्तम साऊंड लावला, साऊंडवाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. सगळ्या तरुण मंडळांनी संपूर्ण भजन खूप सुंदर उत्तम नियोजन केलं. तुम्हा सगळ्यांच्या चरणी खंडोबारायांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन ही सिद्धी केली, येत माझे जे उरले पायिक पण. पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास Thank you.